मुंबईतल्याच आंदोलनाची दृश्य आहेत। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात हा मोर्चा काढला जातोय। हे आंदोलन केलं जातं आहे। रिपब्लिकन सेना अहिल्यानगर असा बॅनर हातामध्ये आहे। तर या आंदोलनामध्ये आनंदराज आंबेडकर सुद्धा सहभागी होत आहेत। मेट्रो सिनेमा जवळ मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनच्या शेजारी असलेला मेट्रो सिनेमाच्या जवळ या आंदोलनाची सुरुवात होते आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मेट्रो सिनेमा जवळून मोर्चाला सुरुवात झालेली आहे। घोषणाबाजी या आंदोलकांकडून केली जाते। आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करावं, उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे। रिपब्लिकन सेनेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येतो आहे। आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर आनंदराज आंबेडकर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। रिपब्लिकन सेनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशी घोषणाबाजी या आंदोलकांकडून केली जाते आहे। आणि आपण ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतोय। मुंबईच्या मरीन लाईन्स रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या मेट्रो सिनेमा जवळची हे दृश्य, जिथून या आंदोलनाला आता सुरुवात होते आहे तिथले हे दृश्य। आपले प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। शिल्पा, थेट तिथला आढावा आपल्यापर्यंत पोहोचवतील। आंदोलकांशी शिल्पा बोलतील। शिल्पा, मेट्रो सिनेमाच्या जवळच उभी आहे, जिथे ह्या आंदोलनाला सुरुवात होत आहे। आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे आंदोलक एकवटलेले पाहायला मिळतात, मोर्चात सहभागी झालेले आहेत। मेट्रो सिनेमापासून हे आंदोलन जे आहे ते आझाद मैदानापर्यंत जाणार आहे आणि आझाद मैदानातून थेट ते मंत्रालयावर धडकणार आहे। आपण पाहतोय अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरण आहे त्यावरून हा वाद रंगलेला पाहायला मिळतोय आणि आता नेमका हा जो वाद आहे तो मंत्रालयावर देखील धडकणार आहे। नेमकं यांचे मुद्दे काय आहेत, या उपवर्गीकरणाला विरोध का केला जातोय, आपण ह्या मोर्चात सहभागी झालेले जे आंदोलक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आंदोलनात सहभागी झालात, उपवर्गीकरणाची जी मागणी आहे ती तुम्ही रद्द करण्याची मागणी करतायत, नेमकं कारण आमचं की देवेंद्र फडणवीसला आमचं आव्हान आहे की आपण हे जातीमध्ये भांडणं लावायचं पर्यंत बंद करा आणि उपवर्गीकरण हे रद्द झालं पाहिजे। कारण की उपवर्गीकरण हे होऊ शकत नाही। आज 2 दिवसापूर्वी 27 आमदारांनी ह्या उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे। म्हणून हे सर्व देवेंद्र फडणवीसची चाल आहे की जातीमध्ये भांडणं लावून त्यांचं हे षडयंत्र करायचे। पण या मातान समाज देखील आमचा भाऊ आहे आणि आम्ही सर्व एकत्र राहून आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक संघ करून दाखवू। विक्रांत, आपण पाहतोय महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळतात। ताई, कुठून आलात? आता हे उपकरणाचा विषय हा फडणवीसना बंद केलाच पाहिजे, कारण की जातीत भांडणं लावायचं हे काम मोदी सरकारने करू नये। आणि फडणवीसना तर पहिली गोष्ट फडणवीसना आवाहन करतो आम्ही का फडणवीस सरकारने हे काम कधीच केलं नाही पाहिजे। का आमच्या जातीत हे लावलं असेल? आमच्या आरक्षणाचा हक्क काय, अधिकार काय त्यांचा? का आमच्या आरक्षणाला जर तुम्ही हे संपायचा निष्ठा करता का करताय? आम्ही तुम्हाला काही मागतोय का? त्याच्यामुळे आमचं आरक्षण आमचंच राहू द्या ना। का तुम्ही उपकरणाचा विषय चालू केलाय त्या ठिकाणी? विक्रांत, आपण पाहतोय उपवर्गीकरणाची जी मागणी आहे त्यावर हे ठाम पाहायला मिळतात, रद्द करा असं सांगितलं जातंय। तुमची ही मागणी पूर्ण नाही झाली तर पुढे काय? आम्ही पूर्ण भारत बंदमय करू। जर कारण आमच्या हक्काचं आरक्षण जर ह्याच्या विभागणी झाली तर आम्ही भारत बंदमय करू, रस्त्यावर येऊ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की भारत बंदमय करीन। भारत इथं तळागाळातील जो समाज आहे त्यांना वर्गीकरणाची गरज नाही, आवश्यकता नाही, पण त्याला छोट्या माणसांसाठी वर्गीकरण करून माणसात जाती तेढ निर्माण करण्याचं काम इथलं सरकार करतंय आणि कोणाला तरी हाताखाली घेऊन इथली व्यवस्था नष्ट करण्याचं काम करतोय। आमची अशी विनंती आहे की हे वर्गीकरण रद्द करावं आणि सर्व 59 जाती गुण्यागोविंदांनी नांदावं, बाबासाहेबांच्या विचारांनी व्हावं, एवढं बोलतो। ताई, कुठून आलात तुम्ही आणि तुमचं? पुण्यावरून आली आहे ताई। मी रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा अध्यक्ष आहे। सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या पक्षाची मी पदाधिकारी आहे। आज जे भाजप सरकारने जे मांडलेलं आहे ना उपवर्गीकरण करण्याचं, ते खरंच आम्ही जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे, भांडणं लावण्याचं काम करतात ते। तर ही भांडणं लावण्याची कामं त्यांनी नाही केली पाहिजेत, कारण का सर्व समाज आम्ही एकत्र आहोत, सगळे गोनी गोविंदाने राहतात हे लोक। तर याच्यामध्ये हे सरकार फक्त भांडण लावून एक साईडला होत आहे। त्याच्यामुळे सरकारने, भाजप सरकारने देवेंद्र फडणवीसनी राजीनामा द्यावा आमची अशी विनंती। जर उपवर्गीकरणाला विरोध नाही झाला तर आम्ही उद्या अजून इथे आम्ही बसणार इकडे आमचे
मुलं बाळ सगळे घेऊन इकडे आम्ही किती दिवस बसणार? बसणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत ते रद्द होत नाही उपवर्गीकरण, तोपर्यंत आम्ही बसू मॅडम. आमचा जीव गरज आहे सारा. मी यांचे मिस्टरच मी यांचे. माझं म्हणणं एवढंच आहे, पेपर फुटी चालती महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशात राज्यात सगळीकडे चालती. त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्याच्याकडे सगळे दिशाभूल होती. गोरगरीबां लेकरांचे पैसे घेते ते सरकार आणि भीक मागून मतदान घेतं. लाडकी बहीण. आता लाडक्या बहिणीचे पोरच लाडक्या बहिणीच्या दाजीचे पिछे घापायला लागले. आता हे आम्ही गोव्या घेऊन त्यांनी आमचा संसार करतो. सगळ्या जातीचे एका धर्माने कोणते बी सण आम्ही एकत्र करतो. जयंत्या वगैरे सगळं. तरी आता हे पहिलं एससी ओबीसी मध्ये हे लावायचा प्रयत्न करतात. मराठा समाजाची, मुस्लिम समाजामध्ये सगळीकडे आग लावायची. आणि हे 2% फक्त समाज, ब्राह्मण समाज जो आमच्या डोक्यापासून बिड्या वाटतोय. आणि हे काय करतात, राम मंदिराचे दुसऱ्या गुल करतात. पण इथं गरीबाच्या पैसे बी गुल केले त्यांनी. आमचं ऍडमिशनचे पैसे खात्यात, सगळं करतात. आम्ही करायचं ना, गरीबांनी काय करायचं. बाबासाहेबांना संविधान दिले आम्हाला शिक्षण. आम्ही ते शिकणार, आमच्या लेकरांना शिक्षण शिकवणार. हे आमचं संविधान कुणीच या गोष्टी आमचं शिक्षण बंद करू शकत नाही. कोणता माहिती आला मोदी येऊन द्या, फडणवीस येऊन द्या, आता अख्खं निलेश राणे द्या, कुणी बी येऊन द्या. कुणी आमचं सरकार, कोणतं सरकार आमचा काय वाकडी करू शकत आहे का आता आम्ही संयम पाळलाय. संयम आम्ही आता फक्त संयम पाळलाय. आमचा निळा झेंडा फक्त संयम पाळतो. आणि जेव्हा आम्ही मार्केटमध्ये येतो ना, तेव्हा मग बीजेपीला कळण कसा निळा झेंडा घुसतो. कुठून घुसतो तर नागपूरपर्यंत घुसन, तिथून डायरेक्ट दिल्लीपर्यंत घुसेल. एवढंच सांगतो. जय भीम, जय शिवराय. विक्रांत, आपण पाहतोय आरक्षण उपवर्गीकरण जे आहे त्या संदर्भात हा मोर्चा एकवटलेला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय. आपण समोर जर पाहिलं तर पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळतोय. उपवर्गीकरण रद्द करा यांची ही एकच मागणी आहे आणि त्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे हे आंदोलक आहेत ते एकवटलेले पाहायला मिळतात. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान आणि त्यानंतर मंत्रालयावर धडकणार आहेत. आपण जर पाहिलं तर आरक्षण उपवर्गीकरण जे आहे विरोधी संघर्ष मोर्चा हा पाहायला मिळतोय. विविध संघटना ज्या आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता हा जो मोर्चा आहे तो आझाद मैदानाकडे जाईल आणि त्यानंतर मंत्रालयावर धडकणार आहे. मात्र यांची जी ठाम भूमिका आणि एकच मागणी आहे, उपवर्गीकरण जे आहे ते रद्द करा. आता हे रद्द होतंय का हे पाहणं देखील महत्वाचं असेल विक्रांत. मात्र यामध्ये वेगवेगळे नवे वाद आता रंगलेले पाहायला मिळतात. आमदार देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता थोड्याच वेळात जो हा मोर्चा सुरू होईल आझाद मैदानाकडे जाईल, मंत्रालयावर धडकेल. मात्र हा मोर्चा वेगळ्या दिशेने वळण घेईल का काय असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे. मात्र आता यांची ही मागणी आहे ती मागणी नेमकी कशा पद्धतीने पूर्ण केली जाते किंवा यावर काहीतरी वेगळा उपाय काढला जातोय का हे पाहणं देखील महत्वाचं असेल विक्रांत. धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि आंदोलकांची थेट बातचीत केली त्यासाठी. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध 27 आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय. बदर समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी आहे. मागणी नसताना उपवर्गीकरणाचा घाट कशासाठी, आमदारांनी हा सवाल विचारलाय. एससी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात विधान भवनावर मोर्चा. आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात झालेली आहे. विविध दलित संघटना सरकारविरोधात आक्रमक झालेल्या आहेत. तर तिकडे बुलढाण्यात सुद्धा अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा. उपवर्गीकरण रद्द करण्याची नांदुरा येथील आंदोलकांची मागणी आहे. समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची सुद्धा मागणी आहे. विविध समाजातील नागरिकांचा मोर्चामध्ये मोठा सहभाग पाहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं भव्य महामोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरण रद्द करून संबंधित समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी आंदोलकांनी केलेली आहे.